नमस्कार, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आज धनत्रयोदशी आहे, तेव्हा तुम्हा सर्वांना माझ्याकडनं दिवाळीच्या अगदी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा माहोल तुमच्याकडे अगदी मस्त उत्साहाचा झाला असेल, तसंच तुमच्या घरचा फराळ सुद्धा तयार झाला असेल. मला आठवतंय सकाळी उठून दिवाळीच्या दिवशी आपण सकाळी उठतो, अभ्यंग स्नान करतो, फटाके वाजवतो, आपल्याकडे पाहुणे येतात, आपण बनवलेला सगळा जो फराळ असतो तो आपण मस्त मांडतो आणि त्याच्यात अगदी मनसोक्त ताव मारतो. तुम्हाला असं वाटत नाही का की आत्ता हा दुपारी 1:30 वाजता परत मी तुम्हाला एखादा फराळाचा पदार्थ करून दाखवला तर तुम्हाला थोडंसं बोर होईल नाही का? पण मला त्याची काळजी आहे. त्यामुळे दिवाळीत आपल्या बाकी जेवणांसाठी म्हणजे मेन कोर्ससाठी आपण असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो जे मला तुम्हाला आज दाखवायचे. इनफॅक्ट सुरुवात करूया आपल्या या फेस्टिव्ह गोल्डन राईसपासून. जसं आपण दिवाळी साजरी करतो ना, तसं इंडोनेशिया, मलेशिया तिथेही तितक्याच जोमाने दिवाळी साजरी केली जाते. आणि जसं आपण साखर भात बनवतो किंवा नारळी भात बनवतो, तसा तिकडेही एक प्रकारचा मस्त गोल्डन राईस बनवला जातो, फेस्टिवल राईस बनवला जातो. एक्झॅक्टली तसाच प्रकारचा राईस मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. वेगळी पद्धत एवढीच की ती आपल्या इंडियन स्टाईलमध्ये मी हा राईस बनवून दाखवणार आहे. त्याकरता आपण काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. इंद्रायणी तांदूळ 1 वाटी, तसंच नारळाचं दूध घेतलेलं आहे आपण, घट्ट नारळाचं दूध 1 वाटी. आपण घेणार आहोत गवती चहा, नंतर अळशी, डिंक, हळद, गूळ आणि चवीला थोडंसं मीठ. आता हा जो भात आहे इंद्रायणी भात किंवा इंद्रायणी तांदूळ मी घेतलेला आहे, तो थोडासा चिकट तांदूळ आपल्याला वापरायचा आहे. आता चिकट म्हणजे नवीन जो तांदूळ असतो तसा नाही आहे, हा व्यवस्थित चांगला जून झालेलाच तांदूळ आहे. तसंच केळीची पानं ठेवली आहेत मी, केळीच्या पानांमध्ये आपल्याला ते सर्व करायचं आहे. अतिशय उत्तम एका वेगळ्या पद्धतीने आपण तो सर्व करणार आहोत. नंतर अळशी घेतलेली आहे, जी आत्तापर्यंत आपण अशा आपल्या मेन कोर्समध्ये एखाद्या पदार्थामध्ये गार्निश म्हणून आत्तापर्यंत कधीच वापरलेलं नाही आहे. तसंच डिंक, तुम्हाला त्याची कल्पना आहे, डिंकाचे लाडू आपण खातो, पण डिंकाचा उपयोग आपण या भाताला सजावटीकरता वापरणार आहोत. त्यामुळे ड्रायफ्रुट्सला आपण छुट्टी दिलेली आहे यावेळेला. सुरुवात करूया. आधी हे जे लेमन ग्रास आहे किंवा गवती चहा आहे तो आपल्याला थोडासा बारीक चिरून घ्यायचा आहे. गवती चहाला ऑप्शन ॲज सच नाही आहे. तुम्हाला गवती चहा नाही मिळाला तर वापरू नका, काही बिघडत नाही. पण मिळाला तर तुमच्या घरी असेल जर का गवती चहाचं झाड, तर त्याचं देठ काढून एखादं देठ तरी तुम्ही या भाताला फ्लेवर म्हणून नक्की वापरा. एकदम बारीक चिरून घेणार आहोत. खरं तर आपल्याला या भातामध्ये तो मिक्स करायचा आहे, त्यामुळे जर का मोठे मोठे लेमन ग्रासचे पीसेस ठेवले तर आपल्याला ते दातात येतील आणि चव चांगली लागणार नाही. त्यामुळे मी एकदम बारीक तो चिरून घेतोय. फर्स्ट क्लास एवढासा लेमन ग्रास किंवा गवती चहा आपल्याला पुरेसा होईल. या भांड्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला पाणी घालायचं आहे, कारण पाणी बॉईल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचं सगळं जिन्नस घालायचं आहे. आपल्याला भात शिजवण्याकरता पाणी लागेल. आपण पाणी टाकू आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू. मीठ अगदी थोडंसं, गोड भात असणार आहे पण त्याला थोडीशी मिठाची चव दिली की तो गोडपणा अगदी मिट्ट गोड होत नाही आणि चवीला खूप छान लागतो. आपण याच्यावरती झाकण ठेवू. तोपर्यंत आपल्याला याचे कोन्स बनवायचे आहेत या केळीच्या पानाचे. तर त्याचे कोन्स बनवून घेऊ आपण. हे पान मी आधी कापून घेतलं आहे देठेपासून आणि नंतर या पद्धतीने आपण त्याचा कोन बनवूया आणि या टूथपिकनी तो त्याला शिवून टाकू. ओके, हे कोन आपले तयार झालेत. सो आपल्याला भात याच्यामध्ये सर्व करायचा आहे. त्याचं बोल माझ्याकडे तयार आहे, त्यामुळे आपल्याला या कोन्समध्ये तो भात सर्व करायचा आहे. आपले गार्निश ॲज सच तयार झालेली आहे. नंतर डिंक आपण तळून घेऊ. डिंक तळून घेण्याकरता थोडंसं तेल टाकूया. डिंकसुद्धा आत्तापर्यंत मला असं वाटत नाही कोणी वापरलं असेल, पण तळल्यानंतर ते जसे क्रंचीनेस येण्याकरता आपल्या भातामध्ये अगदी हमखास वापरू शकतो. त्याला नंतर त्याची पूड करायची वगैरे काही आवश्यकता नाही आहे. हे जे अळशी आहे ती सुद्धा सध्या त्याला खूप डिमांड आलेली आहे. सो खरोखरच एकदम उत्साहाचा असा हा वातावरणात आपण हा शाही पुलाव आपण सर्व करणार आहोत. चलो, पाणी सुद्धा उकळलं असेल. ऑल राईट, पाणी एकदम चांगलं बॉईल झालेलं आहे.
आपल्याला हा तांदूळ त्याच्यामध्ये आता ऍड करायचा आहे. आपण आता शिजवून घेऊ. आता जसं आधी सांगितलं की हा मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. त्याची शीतं तुम्ही पाहिली तर छान छोटी शीतं असतात, थोडीशी जाडसर शीतं असतं त्याचं, त्यामुळे ते तुटायला फार वाव नसतो. आपल्याला ती शीतं अशी तोडलेली खिचडीसारखी आपल्याला हा भात बनवायचा नाही आहे, पण शीतं तशीच्या तशी शाबूत ठेवायची आहेत. हा सगळा तांदूळ याच्यामध्ये मिक्स करू. खास करून याच्या स्वादाकरता मी हा राईस वापरतोय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे. थोडंसं पाणी उकळलं की नारळाचं दूध घालूया. पाणी उकळलं की लेमन ग्रास किंवा गवती चहा सुद्धा घालूया. तेल गरम झालंय, आपण थोडंसं डिंक तोपर्यंत तळून घेऊ. डिंक आपल्याला ह्याच्यामध्ये एक कम्प्लीट डिफरंट टेस्ट जी आपण म्हणतो ती आपल्याला मिळणार आहे. डिंकाचा असा उपयोग होऊ शकतो ह्याची मात्र तुम्ही कधी विचार केला नसेल एवढं मात्र नक्की. ग्रेट. तसंच लेमन ग्रास पाणी उकळलंय, त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा हा लेमन ग्रास किंवा गवती चहा. त्याचा मस्त आता फ्लेवर सुटेल. आपल्याला याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद. हळदीने आपल्याला आवश्यक तो असा मस्त सोनेरी रंग येणार आहे. ओली हळद जर का तुम्हाला मिळाली तर जरूर वापरा. आंबे हळद आपण ज्याला म्हणतो, जरूर वापरा. आणि आता तांदूळ हा शिजायला आलेला आहे. त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं हे नारळाचं दूध, थोडंसं चवीनुसार आणि आवश्यकतेनुसार आपण त्याच्यामध्ये ते मिक्स करू. कंप्लीट वाटी घालायची गरज नाही आहे, कारण त्याचा फ्लेवर उतरला पाहिजे नारळाच्या दुधाचा. भात आता होत आलाय, तांदूळ चांगला शिजायला लागलेला आहे. आपण घालूया याच्यामध्ये हा गूळ. साधारणतः 25 ग्रॅम गूळ भरपूर होईल. गूळ घातला की थोडासा त्याला चिकटपणा येणार आहे, पण तांदूळ ऑलमोस्ट शिजलाय. 3 पाऊंड 3/4 पेक्षा सुद्धा जरा जास्त शिजलाय, त्यामुळे आता वेळ लागणार नाही. आपण गूळ घालून त्याच्यामध्ये गोड चव इन्कॉर्पोरेट करू. गूळ मेल्ट झाला की त्याला छान स्टिकीनेस येईल या भाताला. गूळ घातलाय, आपण थोडंसं मिक्स करून घेऊया. पुलाव आपला ऑलमोस्ट झालाच आहे. आता नारळाचं दूध वगैरे काही घालायची गरज नाही आहे. थोडंसं आपण हे अळशी ह्याच्यामध्ये घालू आणि एक 5 मिनटं वाफेवरती ठेवूया. भात शिजलाय, पण वाफेवरती आपण त्याला एक लास्ट स्टीम देऊया 5 मिनटं. वाह, राईस आपला मस्त शिजलेला आहे. त्याचा फ्लेवर जो आत्ता आला झाकण उघडल्या खरंच मस्त लागला. आता आपल्याला आज याची मी बंद करतो आणि या कोन्समध्ये आपण हा तांदूळ भरूया. आता छोट्या पिशव्या केल्यात, टूथपिक्स वापरलेले आपण हे मिक्स करायला. तुमच्या लक्षात येईल शीत अगदी तसाच्या तसं आपण ठेवलेलं आहे. ते हे नाही होऊन दिलंय, तुटून नाही दिलंय शीत. आपण पायपिंग बॅग भरतो तसंच हा तांदूळ भरायचा आहे. मध्ये मध्ये क्रंचीनेस लागणार आहे अळशीचा. आणि थोडंसं त्याला प्लेन हे देऊ, थोडीशी वर्ण अजून. आणि हे डिंक आहे की नाही गंमत. तुमच्या घरी कोणी जर का आलं आणि हा तुम्ही भात त्यांना सर्व केला ॲज अ स्वीट डिश, कुठल्याही फिरणीला किंवा कुल्फीला अतिशय उत्तम पर्याय आणि उत्तम तोड असा हा भात आहे. असा हा शाही गोड भात आपला तयार झालेला आहे. पण आत्ता मात्र तुम्हाला सर्वात महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे हा जो भात मी जसा बनवला त्याचं एक्झॅक्ट रिकॅप तुम्हाला दाखवतील. तो रिकॅप पाहायचा आणि लगेच घरी बनवायला घ्यायचा. शाही गोड भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी भिजवलेले चिकट तांदूळ, 1 वाटी नारळाचं दूध, गवती चहा, 2 चमचे अळशी, 2 ते 3 चमचे डिंक, हळद, 25 ग्रॅम गूळ, मीठ आणि केळीचं पान. कृती: प्रथम गवती चहा बारीक कापून घ्यावा. डिंक तेलामध्ये तळून घ्यावा. केळीच्या पानाचे कोन करून घ्यावे. पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये पाणी आणि मीठ घालून उकळी आणावी. त्यामध्ये भिजवलेला तांदूळ, गवती चहा, हळद, नारळाचं दूध आणि किसलेला गूळ घालून भात शिजवून घ्यावा.
केळीच्या पानाच्या कोणामध्ये हा भात भरावा, वरून तळलेला डिंक घालून डिश सर्व्ह करावी.